आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय बादशाह सिकंदरच्या शंकांचे समाधान. प्रश्न. बादशाह सिकंदर लोधी याने प्रश्न विचारला, हे परवरदिगार, हा ब्रह्म म्हणजे काल कोण शक्ती आहे? हा सर्वांच्या समोर का येत नाही? उत्तर. परमेश्वर कबीर साहेबजी यांनी सिकंदर लोधी बादशहाच्या वरील प्रश्नाच्या उत्तरामध्ये सृष्टीरचना सांगितली. कृपया ऐका याच पुस्तकातील विषय सृष्टीरचनामध्ये. काय बाबा आदमसारखे महापुरुष पण याच्याच जाळ्यात फसले होते? याचे उत्तर सांगितले की पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती विषयामध्ये लिहिले आहे की पूर्ण परमात्मा मनुष्य तसेच इतर प्राण्यांची रचना 6 दिवसामध्ये करून तख्त म्हणजे सिंहासनावरती निघून गेला. त्यानंतर या लोकाचे कामकाज ब्रह्म याने सांभाळले. याने शपथ घेतली आहे की मी सर्वांच्या समोर कधीच येणार नाही. यासाठी सर्व कार्य आपल्या 3 पुत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू तसेच शिव यांच्याद्वारे करत असतो. हा स्वतः कोणाच्या पण शरीरामध्ये प्रवेश करून प्रेतासारखे बोलत असतो, नाहीतर आकाशवाणी करून आदेश देत असतो. प्रेत, पितर तसेच इतर देव म्हणजे फरिस्त्यांचे आत्मे पण कोणाच्याही शरीरात प्रवेश करून आपला आदेश देत असतात. परंतु श्रद्धाळूंना माहीत नाही होत की ही कोण शक्ती बोलत आहे. पूर्ण परमात्मा यांनी मांस खाण्याचा आदेश दिलेला नाही. पवित्र बायबल उत्पत्ती विषयामध्ये सर्व प्राण्यांच्या खाण्याच्या विषयामध्ये पूर्ण परमात्मांचा प्रथम तसेच शेवटचा आदेश आहे की मनुष्यासाठी फळदार वृक्ष तसेच बीजदार रोप दिलेली आहेत, जे तुम्हाला खाण्यासाठी तसेच इतर प्राण्यांना ज्यांच्यामध्ये जगण्यासाठी प्राण आहे त्यांच्यासाठी छोटे छोटे झाड म्हणजेच गवताचे झाड तसेच बिना फळाचे झाड इतर खायला दिले आहे. यानंतर पूर्ण प्रभूचा आदेश न पवित्र बायबलमध्ये आहे तसेच ना कोणत्या कतेब म्हणजे तौरत, इंजिल, जबूर तसेच कुराण शरीफमध्ये आहे. या कतेबांमध्ये ब्रह्म तसेच त्याचे फरिश्ते तसेच पितर व प्रेताचे मिळते जुळते आदेश स्वरूप ज्ञान आहे. प्रश्न. काय बाबा आदमच्या आधी पण सृष्टी होती? उत्तर. सूर्यवंशामध्ये राजा नाभिराज झाला. त्याचा मुलगा राजा ऋषभदेव झाला, जो जैन धर्माचा प्रवर्तक तसेच प्रथम तीर्थंकर मानला जातो. तेच ऋषभदेव बाबा आदम झाले. हे वर्णन जैन धर्माचे पुस्तक आओ जैन धर्म को जानेच्या पृष्ठ 154 वर लिहिले आहे. यावरून स्पष्ट आहे की बाबा आदमच्या पण अगोदर सृष्टी होती. पृथ्वीचे अधिकतम क्षेत्र निर्मनुष्य होते. एक दुसऱ्या क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा माहीत नव्हते की कोण कोठे राहत आहे. अशा जागेवरती ब्रह्मने परत मनुष्य व इतरांची सृष्टी केली. हजरत आदम तसेच हव्वाची उत्पत्ती अशा जागेवर केली की जे इतर व्यक्तीपेक्षा दूर होते. कालचा मुलगा ब्रह्माच्या लोकातूनही पुण्य आत्मा म्हणजे बाबा आदम आपले कर्म संस्कार भोगायला आले होते. मग शास्त्रानुसार साधना न मिळाल्याने पितर योनीला प्राप्त होऊन पितर लोकामध्ये गेले. बाबा आदमच्या पूर्वी फरिश्ते होते. पवित्र बायबल ग्रंथामध्ये लिहिले आहे. प्रश्न. जर अल्लाहचा आदेश मनुष्याला मांस खाण्याचा नाही तर बायबल तसेच कुराण शरीफमध्ये कसे लिहिले गेले? उत्तर. पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती विषयामध्ये लिहिले आहे की पूर्ण परमात्मा यांनी 6 दिवसामध्ये सृष्टी रचून 7व्या दिवशी विश्राम केला. त्यानंतर बाबा आदम तसेच इतर नबी यांना अव्यक्त अल्लाह म्हणजे कालचे फरिश्ते तसेच पितर आदींनी आपले आदेश दिले आहेत. ते नंतर कुराण शरीफ तसेच बायबलमध्ये लिहिले गेले आहे. प्रश्न. अव्यक्त प्रभू काल याने हे सर्व वास्तविक ज्ञान लपवले आहे, तर पूर्ण परमात्मा यांच्याकडे इशारा का केला आहे? उत्तर. ज्योतिनिरंजन म्हणजे अव्यक्त मानला जाणारा प्रभू पूर्ण परमात्मा यांच्या भीतीने हे नाही लपवू शकत की पूर्ण परमात्मा कोणी दुसरा आहे. हा पूर्ण प्रभूच्या वास्तविक पूजेच्या विधीशी अपरिचित आहे, म्हणून हा केवळ आपल्या साधनेचेच ज्ञान देतो आहे तसेच पूर्ण प्रभूचाच महिमा गातो. सिकंदराने विचार केला की अशा भगवंताला दिल्लीमध्ये घेऊन जातो आणि होऊ शकते तेथील व्यक्ती सुद्धा या परमात्म्याच्या चरणी येऊन एक होऊन जातील. हे हिंदू मुस्लिम यांचे भांडण संपून जाईल. कबीर साहेब यांचे विचार कोणी ऐकेल तर त्याचा सुद्धा उद्धार होऊन जाईल. दिल्लीचा राजा सिकंदर लोधी याने प्रार्थना केली की हे सद्गुरुदेव, एकदा आमच्या सोबत दिल्लीला येण्याची कृपा करा.
कबीर साहेब यांनी सिकंदर लोधीला सांगितले की प्रथम तुम्ही माझ्याकडून दीक्षा घ्या, मग मी तुमच्यासोबत येऊ शकतो. असा नाही जाणार. सिकंदर म्हणाला, दाता जसे तुम्ही सांगाल तसेच करीन. कबीर साहेब म्हणाले की एक म्हणजे तू हिंदूंना मुस्लिम बनवणार नाहीस. सिकंदर म्हणाला की नाही बनवणार. कोणतीही जीवहिंसा घडवणार नाहीस. सिकंदर म्हणाला, प्रभू मी जीवहिंसा नाही करणार, तसेच कोणास जीवहिंसा करण्यास सांगणार देखील नाही. पण हे मुल्ला तसेच काजी माझ्या क्षमतेच्या बाहेर आहेत. कबीर साहेब म्हणाले, ठीक आहे, तू तुझ्या तोंडाने नको सांगू. सिकंदर म्हणाला, ठीक आहे दाता. अर्थात सर्व नियम सांगितले आणि सिकंदरने सर्व स्वीकार केले. परमेश्वर कबीरजी यांचेकडून दीक्षा ग्रहण केली, तसेच सर्व नियमांचे जीवनभर पालन करण्याची शपथ घेतली. तेव्हा सद्गुरुदेवांनी सिकंदर लोधीला पहिला मंत्र देऊन तिथून त्याच्यासोबत दिल्लीला रवाना झाले. राजा सिकंदरने परमेश्वर कबीर साहेब यांना आपल्यासोबत हत्तीवरती अंबारीमध्ये बसवले. तेथे राजाशिवाय कोणी बसू शकत नव्हते. परंतु सिकंदरला भगवान समोर दिसू लागले, ज्यांनी त्याला असाध्य आजारापासून वाचवले. त्याच्यासमोर मृत स्वामी रामानंद यांना जिवंत केले. जेव्हा सिकंदर लोधीचे धार्मिक गुरु शेख तकीला समजले की राजा स्वस्थ झाला आणि त्याच्यासमोर कबीर परमेश्वर यांनी स्वामी रामानंदजी यांचे कापलेले मुंडके जोडून जिवंत करून दिले, आता माझा नंबर कट होईल, अर्थात माझं महत्व कमी होऊन जाईल आणि माझी कमाई तसेच प्रतिष्ठा गेली. शेख तकीला साहेब कबीर यांच्याबद्दल ईर्ष्या वाटू लागली. तो विचार करू लागला की कोणत्याही तऱ्हेने याचा कमीपणा दाखवून देईल आणि सिकंदरच्या मनातून हा उतरून जाईल आणि माझी प्रतिष्ठा कायम राहील. सर्व तेथून दिल्लीकडे चालू लागले. रस्त्यात रात्री एका नदीवर थांबले. विचार केला रात्री आराम करू. सकाळी निघण्याच्या हेतूने तेथे मुक्काम केला.